आजकाल आपण बघतोय की जो तो आपल्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो, मग त्याचं वय किती, तो वागतो कसा, त्याने आजपर्यंत काय काय केलेलं आहे हे तो लक्षात घेत नाही. तो फक्त पैशाच्या मागं लागतो. बाकी त्याला समाजाचं घेणं नाही, बाकी त्याला नात्याचं घेणं नाही. त्याची मुलं बाळं, त्याची बायको याच्यातच तो मग्न असतो. अहो, तेवढंच तुमचं आयुष्य नाही, तेवढंच तुमचं दुनिया नाही. या दुनियेत तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला समाजासाठी पण तुमचं योगदान काहीतरी पाहिजे. जर तुमचं समाजासाठी योगदान नसेल तर तुमच्या आयुष्याचा काहीही फायदा होणार नाही. तुम्ही कितीही कमवा, शेवटी तुम्हाला 1 रुपया लावूनच जावं लागतो. तोही रुपया तुमच्याजवळ जर नसेल तर दुसऱ्याकडून घेऊन तो तुमच्या कपाळाला चिटकून देतात. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणून आपण आहे त्या जीवनात, आहे त्या आयुष्यात कशा पद्धतीनं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे हे आपण आपलंच ठरवायला पाहिजे. आपलं वय, आपण रिटायरमेंट झाली तरीही तुम्ही पैशाच्या मागे लागता. तुम्हाला कुणाचंही काही घेणदेणं नाही, तुम्हाला समाजाचं घेणं नाही, तुम्हाला नात्यागोत्यांचं काही घेणं नाही. तुम्ही फक्त तुमच्यासाठीच जगता. हो, आपल्यासाठी तर कोणीही जगते. या जगात जनावरंसुद्धा आपल्यासाठी जगतात आणि त्यांच्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर ते जनावराची झुंड, एखाद्या जनावराला जर कोणी मारत असेल तर जनावराची झुंड येऊन ते त्या जनावरावरील हल्ला परतवून लावण्याचं काम करतात. एवढी अक्कल त्या जनावरांना आहे आणि आपल्याला तेवढी अक्कल नाही. आपण तर माणूस आहोत, आपल्याला बुद्धी आहे. ईश्वरानं आपल्याला बुद्धी दिली, त्या बुद्धीचा उपयोग करा. समाजासाठी योगदान द्या. तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या लेकरांसाठी, बायकोसाठी हे योगदान तर कोणी देतेच. पण तुमचं इतरांसाठी योगदान जर झालं तर तुमचं आयुष्य सार्थक होईल आणि तुम्ही सुखी व्हाल, एवढीच अपेक्षा करतो.